वर विराजमान सर्व गुरुजन, सर्व श्रोत्यांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी सृष्टी ज्ञानेश्वर बनकर, स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय मुदखेड येथे 9वी ब मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी. आज या ठिकाणी येऊन बोलायचं कारण म्हणजे गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिनानिमित्त आयोजित ही वक्तव्य स्पर्धा. सर्वप्रथम गुरु तेग बहादूर यांच्या पावन स्फूर्तीला अभिवादन करते आणि तुम्ही सर्वांनी श्रोत्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज मी एका अशा महापुरुषाबद्दल बोलणार आहे ज्याने तलवारीपेक्षा सत्य मोठे मानले, ज्याने मृत्यूपेक्षा धर्म मोठा मानला, ज्याने जीवनापेक्षा मानवता मोठी मानली, ज्याने तलवारीच्या बळावर नव्हे तर सत्याच्या बळावर इतिहास घडवला, ते म्हणजे शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर. मित्रांनो, भारत भूमी ही केवळ भूमी नाही तर ही त्याग, शौर्य आणि समर्पण आणि रक्षकांची परंपरा आहे. आणि याच परंपरेमध्ये गुरु तेग बहादूर यांचं नाव हे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं आहे. कारण त्यांनी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांच्या धर्मासाठी आपलं प्राण वेचलं, दुसऱ्यांच्या धर्मासाठी आपलं प्राण दिलं. मित्रांनो, गुरु तेग बहादूर हे एक धर्मरक्षक होते. 1621 मध्ये अमृतसर मध्ये जन्मलेले हे त्यागमल नावाने जन्मलेले गुरु तेग बहादूर हे लहानपणापासूनच धैर्यवान, धैर्यशील, निष्ठावान, सत्यवादी होते. ते जेव्हा रणांगणात उतरले तेव्हा त्यांनी वादळासारखी वीरता दाखवली. कुर्तारपूरच्या लढाईमध्ये मुघलांविरुद्ध त्यांनी अशी अविश्वसनीय वीरता दाखवून खडक चालवत अविश्वसनीय वीरता दाखवली. आणि ती वीरता बघून त्यांचं नाव त्यांच्या वडिलांनी हे त्यागमल न ठेवता त्यांचं नाव हे तेग बहादूर केलं. अर्थातच खडकवीर म्हणजेच तलवारीचे शूरवीर, आणि याच नावाने ते समोर संबोधले जाऊ लागले. आणि हीच निडरता त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या जीवनाचा पाया ठरली. मित्रांनो, तेग बहादूर हे नेहमी सांगतात की सत्याच्या मार्गावर चला. कुर्तारपूरच्या लढाईत त्यांनी वीरता दाखवली, परंतु त्यांचं जी खरं शक्ती होती, त्यांचं जे खरं बळ होतं ते हातातल्या तलवारीपेक्षा त्यांच्या अंतःकरणातील करुणा, त्यांच्या अंतःकरणातील सत्यनिष्ठा आणि त्यांच्या अंतःकरणातील निर्भयता यामध्ये जास्त होतं. त्यावेळी जुलमी सत्तांच्या राजवटी चालायच्या आणि हिंदू धर्माच्या लोकांवर असा आदेश काढण्यात आला होता की हिंदू धर्माच्या लोकांनी एकदा इस्लाम स्वीकारावा नाहीतर मृत्यू स्वीकारावा. त्यावेळी काश्मीरचे पंडित हे मदतीसाठी गुरुजींकडे गेले. जेव्हा 1664 मध्ये गुरु हरराय यांचं निधन झालं तेव्हा गुरु तेग बहादूर यांना शिखांची गुरुगद्दी मिळाली होती. आणि काश्मीरचे पंडित जेव्हा हिंदूंना इस्लाम स्वीकारावा नाहीतर मृत्यू स्वीकारावा हे सांगण्यात आलं, हा आदेश देण्यात आला, तेव्हा काश्मीरचे पंडित घाबरून स्वामीजींकडे म्हणजे गुरुजींकडे आले मदतीसाठी. तेव्हा त्यांनी त्यांना ठामपणे सांगितलं. ते म्हणाले की त्यांनी असा निर्णय केला की ज्याने पूर्ण इतिहास हादरून गेला. ते म्हणाले की जर माझ्या बलिदानाने दुसऱ्याचा धर्म वाचत असेल, जर माझ्या बलिदानाने दुसऱ्याचा धर्म वाचत असेल तर माझे शीश घेऊन जा. त्यावेळी त्यांना दिल्लीमध्ये चांदणी चौक येथे कैद करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. धर्म बदला नाही तर मृत्यू स्वीकारा असे सांगण्यात आले, परंतु तरीही तेग बहादूर हे डगमगले नाही. त्यांनी त्यांचा विचार हा तसाच ठेवला आणि ते निर्भयपणे म्हणाले, माझं प्राण हे माझं धर्म आहे आणि माझा प्राण गेला तरी चालेल पण धर्म जाऊ देणार नाही. आणि अशाच पद्धतीने त्यांचा शिर आणि 3 दिवस त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले आणि त्यांचं शिर कापल्या गेलं. शिर कापलं तर उचलली तलवार, शिर कापलं, उचलली तलवार, शिर कापले, पण तरीही सत्य हारले नाही. ते अमर झाले. मित्रांनो, गुरु तेग बहादूर यांनी शिकवले की
नेहमी सत्याच्या मार्गावर चला. गुरु तेज बहादूर यांच्या जीवनावर बोलायला तर खूप काही आहे, परंतु वेळाभावी मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते व मी इथेच थांबते.